क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फरवरी महिन्याचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1 आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण संपूर्ण फरवरी महिन्याचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही कोणती पण एक्झाम देत असो, MPSC व UPSC व इतर सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ पार्ट 1 आणि पार्ट 2 अत्यंत उपयोगाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्हाला इथे जे पण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्यात येईल ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि एक्झाम पॉईंट ऑफनं तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकते. चला आता आपण फरवरी महिन्याचे बेस्ट 200+ MCQचा पार्ट 2 पाहूया. पहिला प्रश्न, भारत जेन हा उपक्रम मुख्यत्वे कशाच्या तत्वावर आधारित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जनरेटिव्ह AI या तत्वावर आधारित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 4 स्टार ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आत्मचरित्र जनरल मनोज मुकुंद नरवणे आहेत. नुकताच संसदमध्ये तुम्ही बघितलं असेल, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचं वर्णन केलेलं होतं. तर ही पुस्तक सध्या चर्चेत आहे, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 4 स्टार ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र भारताचे माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांचे आहे. लेखक कोण आहेत? जनरल मनोज मुकुंद नरवणे. ते 28वे लष्कर प्रमुख होते. विषय त्यांच्या लष्करी प्रवास, अनुभव आणि महत्त्वाचे निर्णय याबद्दल या पुस्तकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. विशेष संदर्भ, या पुस्तकात अग्निवीर योजनेच्या सुरुवाती प्रस्तावावर आणि लडाखमध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करण्यात आलेले आहे. प्रकाशन पेंग्विन रँडम हाऊस. पण विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक प्रकाशित झाली नाही आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सहकारी क्षेत्राची जगात सर्वात मोठा धान्य साठवणूक योजनेसाठी मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे पायलट जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेशचा. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ह्युमन कॅपेबिलिटी इनिशिएटिव्ह HCI हा 3रा आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशात केलं जाणार आहे? तर हे सौदी अरेबिया येथे केलं जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ह्युमन कॅपेबिलिटी इनिशिएटिव्ह बद्दल. देश सौदी अरेबिया, रियाद येथे. आवृत्ती किती असणार आहे? 3री, 3rd एडिशन. तारीख 3 ते 4 मे 2026. स्थळ किंग अब्दुल अजीज इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर. थीम काय? द ह्युमन कोड. सन्माननीय देश कोणकोणते असणार आहेत? युनायटेड किंगडम, कंट्री ऑफ ऑनर म्हणून सन्माननीय देश असणार आहे. ध्येय AI युगात मानवी कौशल्य आणि शिक्षणाचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 27 फरवरी 2026 रोजी वायुशक्ती 26 हा मोठा हवाई सराव जैसलमेरच्या कोणत्या रेंजमध्ये आयोजित केला जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जैसलमेरच्या पोखरण रेंजमध्ये आयोजित केला जाईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? तर भारताचे स्थान 3रं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी 2025 ग्लोबल AI व्हायब्रन्सी रँकिंग, भारत जगातला 3रा देश ठरलेला आहे. रँक किती आहे भारताच्या? 3रा. प्रगतील म्हणजे मागील वर्षाची तुलनात 7व्या स्थानावरून भारताने 3ऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे. टॉप 3 देश कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? पहिल्यावर अमेरिका, दुसऱ्यावर चीन आणि तिसऱ्यावर भारत. स्कोर, भारताने 21.59 गुण एवढे भारताला मिळालेले आहेत. टॅलेंट, AI टॅलेंट आणि स्टार्टअपमध्ये भारताच्या जगात बोलबाला आहे. मुख्य निकष, संशोधन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, टॅलेंट, अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा. जागतिक स्पर्धा, दक्षिण कोरिया, ब्रिटन सारख्या देशाले भारताने मागे टाकलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न,
भारत बोधन AI परिषद 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? तर हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत बोधन AI परिषद 2026, शहर नवी दिल्ली, ठिकाण भारत मंडपम प्रगती मैदान, तारीख 12 ते 13 फरवरी 2026. उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. आयोजक शिक्षण मंत्रालय आणि IIT मद्रास. मुख्य हेतू शिक्षण क्षेत्रात AIचा वापर वाढवून भारत एंड्यूएट स्टेक विकसित करणे. घोषणा बोधन AI सेंटर ऑफ एक्सिलन्सची स्थापना करणे. संदर्भ ही परिषद इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026ची पूर्वतयारी म्हणून आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न खूप महत्त्वाची योजना आहे. महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक्झाम बघितल्या असतील, रिसेंट ट्रेंडमध्ये आपल्याला दुसऱ्या राज्याची पण एक्झाम योजना विचारतात. तर ही स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्याची आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महिला आर्थिक सुरक्षेसाठी स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आर्थिक लाभ पात्र महिलांना दर महिने 1000 रुपये पेन्शन दिली जाईल. लाभार्थी 35 ते 60 वयोगटातील बेरोजगारी महिला आणि ट्रान्स वुमन येथे लाभार्थी असणार आहेत. पात्रता केवळ आर्थिक दृष्टी मागास पिंक येल्लो राशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना यांचा लाभ मिळतो. उद्दिष्ट महिलाच्या आर्थिक अवलंबित कमी करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे. सुरुवात ही योजना अंमलबजावणीची सुरुवात फरवरी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रधानमंत्री कार्यालय PMOच्या दक्षिण ब्लॉक मधून कोणत्या नवीन संकुलात स्थलांतरण करण्यात आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सेवातीर्थ येथे स्थलांतरण करण्यात आलेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सेवातीर्थ पंतप्रधान कार्यालय PMO, नवीन नाव सेवातीर्थ प्रकल्प सेंटर विस्टा या प्रकल्प अंतर्गत स्थलांतरण दक्षिण ब्लॉक मधून नवीन संकुलात. उद्घाटन 13 फरवरी 2026 या रोजी. जुने संकुल दक्षिण ब्लॉकच्या आता राष्ट्रीय संग्रहालय होणार आहे. सुरक्षा यात PMO कॅबिनेट सचिवालय आणि NSCSचा समावेश आहे. वैशिष्ट्य अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रीन बिल्डिंग संकल्पना हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, साने ताकाजी कोणत्या देशाचे प्रथम महिला पंतप्रधान बनले आहेत? तर हे जपान या देशाचे पहिले महिला पंतप्रधान बनले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. यानंतर पुढला प्रश्न, बांगलादेशाच्या 13व्या संसदीय निवडणुकीत 2026 मध्ये कोणत्या पक्षाने 2/3 बहुमत विजय मिळवलेला आहे? तर ही पार्टी आहे बांगलादेश नॅशनल पार्टी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बांगलादेश निवडणूक 2026 विजेता पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी. प्रमुख नेते तारिक रहमान नवीन नियुक्त पंतप्रधान. बहुमत 2/3 पेक्षा जास्त जागावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. विरोधी पक्ष जमाते इस्लामी मुख्य विरोधी पक्षाची भूमिकामध्ये असणार आहे. अनुपस्थिती आवामी लीग शेख हसीना यांचा पक्ष निवडणुकीपासून दूर होता. विशेष 2024च्या क्रांतीनंतर पहिली लोकशाही निवडणूक. निकाल 300 पैकी 200+ जागावर बांगलादेश नॅशनल पार्टी आघाडीवर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 च्या अहवालात भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारताचे क्रमांक 45 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणजे नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा भारतात 12 फरवरीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दुर्मिळ प्रकारच्या आजारासाठी पहिली राष्ट्रीय बायोबँक कुठे सुरू केली आहे? तर हे अहमदाबाद गुजरात म्हणजे भारतात सुरू केलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय बायोबँक बद्दल माहिती. ठिकाण अहमदाबाद गुजरात इथे. फिरजी म्हणजे फाउंडेशन ऑफ रिसर्च इन जेनेटिक आणि एंडोक्रोलॉजी द्वारा ही स्थापित करण्यात आलेली आहे. विशेष लक्ष
LSD म्हणजे लायझोसोमल स्टोरेज डिसऑर्डर एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. उद्घाटन 13 फरवरी 2026 ही अधिकृत घोषणा करण्यात आली. निधी केंद्र सरकारच्या जैवतंत्र विभाग DBT द्वारा ही निधी उपलब्ध करून मिळणार. डेटा 15 राज्यातील 530 रुग्णालयाचे नमुने संकलित करण्यात येईल. महत्त्व दुर्मिळ आजारावर स्वस्त उपचार आणि औषधी संशोधनासाठी भारताची पहिली हे राष्ट्रीय बायो बँक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, चीननंतर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्याच्या बाबतीत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता ठरलेला आहे? तो आपला देश भारत देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाला म्हणजेच मार्केट कॅपचा टप्पा ओलांडणारी बँक कोणती? तर ती बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. फरवरी 2026 मध्ये SBIच्या विक्रमी कामगिरी. टप्पा 10 लाख कोटी बाजार भांडवल मार्केट कॅप ओलांडणारी पहिली सहकारी बँक ठरलेली आहे. रँकिंग भारतातील 4थी सर्वात मोठी मौल्यवान कंपनी TCSला त्यांनी मागं टाकलेला आहे. नवा उच्चांक शेअरची किंमत 1200 पार आहे. मुख्य कारण क्वार्टर 3 मध्ये 21,028 कोटीचा विक्रमी नफा त्यांनी कमवलेला आहे. विशेष रिलायन्स, HDFC आणि भारतीय एअरटेल नंतर या क्लबमध्ये जाणारी ती 4थी कंपनी ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 ची नाटो शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर ही तुर्की येथे आयोजित केली जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्कटिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये नाटोने कोणत्या नवीन लष्करी समन्वय उपक्रम सुरू केलेला आहे? तर या उपक्रमाचं नाव आहे आर्कटिक सेंट्री. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आर्कटिक सेंट्री मिशन सुरू कोणी केलं? नाटोने. दिनांक 12 फरवरी 2026 रोजी. स्वरूप बहुडोमेन लष्करी मिशन. उद्देश्य आर्कटिक प्रदेशात सामूहिक संरक्षण, समन्वय आणि स्थिरता मजबूत करणे. ग्रीनलँड तणावामुळे हे सुरू झालेलं आहे. USA आणि डेन्मार्क यांच्यातील तणाव. आर्कटिक परिषद किती देशांची समावेश आहे? तर 8 देशाच्या. आणि आता आपण नाटोबद्दल माहिती पाहूया. स्थापना केव्हा करण्यात आली नाटोची? 1949. सध्याचे सदस्य 32 देश आहेत. 31वा सदस्य कोण आहे? फिनलँड. 2023 मध्ये इथे समावेश झालेला होता. आणि 32वा सदस्य स्वीडनचा समावेश 2024 मध्ये झालेला आहे. महासचिव कोण आहेत? मार्क रूट. 2026 ची नाटो शिखर परिषद कुठे होणार आहे? तुर्कीमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये चर्चेत आलेले तामिळ ब्राह्मी शिलालेख इजिप्तमध्ये कोणत्या ठिकाणी सापडलेले आहे? तर हे व्हॅली ऑफ किंग्स मध्ये सापडलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. फरवरी 2026 मध्ये तामिळ ब्राह्मी शिलालेखचा शोध. ठिकाण लक्झर, इजिप्त येथे. वैशिष्ट्य स्थळ व्हॅली ऑफ द किंग, राजघराण्याच्या कबरी. शोध 29 शिलालेख, त्यापैकी 20 तामिळ भाषेत आहेत. महत्त्वाचे नाव सिरकन कोरलेन हे नाव वारंवार आढळलेले आहे. काळ साधारणतः 2000 वर्षापूर्वी 1 ते 3 शतकामध्ये हा काळ असू शकतो. महत्त्व भारत आणि प्राचीन इजिप्तमधले सखोल व्यापारी संबंधांचा हा मोठा पुरावा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, उत्तर प्रदेशातील भारताचे पहिले काच संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर हे फिरोजाबाद इथे बांधले जात आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. उत्तर प्रदेशातील भारताचे पहिले काच संग्रहालय फिरोजाबाद जिल्ह्यात बांधले जात आहे. ठिकाण फिरोजाबाद, उत्तर प्रदेश येथे. वैशिष्ट्य भारतातील पहिले काच संग्रहालय असणार आहे. स्वरूप 3 मजली इमारत म्हणजे 25,700 चौरस किलोमीटर क्षेत्र असणार आहे. आकर्षण हडप्पा काळापासून काचकला, ग्लास ब्रिज. खर्च 47.47 कोटी एवढा खर्च येणार आहे. ओळख फिरोजाबादच्या भारताची काच नगरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातली पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हे केरळ राज्यात सुरू करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? तर हा 15 फरवरीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धाचे आयोजन कुठे करण्यात आलं आहे?
तर हे मानसर हरियाणा इथे आयोजित केलं जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 16वा अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कुठे होणार आहे? मानसर हरियाणा इथे. ठिकाण राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG कॅम्प मानसर हरियाणा. कालावधी काय असणार आहे? 16 ते 28 फरवरी 2026. यजमान नॅशनल सिक्युरिटी गॅन NSG. सहभाग या स्पर्धेत देशभरातील विविध राज्याचे पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि एलिट कमांडोचे तुकड्या सहभागी झाल्या आहेत. उद्देश कमांडोमध्ये शारीरिक क्षमता, धोरणात्मक कौशल्य आणि एकामेकाकडे उत्कृष्ट पद्धतीची देवाणघेवाण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियाई रायफल पिस्तॉल अजिंक्यपद 2026 मध्ये भारताने एकूण किती स्वर्ण पदक जिंकलेले आहेत? तर भारतानं एकूण 51 म्हणजे 51 स्वर्ण पदक जिंकलेले आहेत आणि टोटल पदक किती जिंकलेले आहेत? टोटल पदक 94 एवढे जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, एशियन रायफल पिस्तॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत शीर्षस्थान कोणत्या देशाने प्राप्त केलं? तर तो आपला देश भारत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. एशियन रायफल पिस्तॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत भारताने अव्वल स्थान प्राप्त केलेलं आहे. भारतानं टोटल किती पदक जिंकले? तर 94 पदक जिंकले आहेत. तिथे 51 सुवर्णपदक, 23 रौप्य पदक आणि 20 कांस्य पदक आहेत. ठिकाण डॉक्टर कर्णसिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली इथे. कालावधी 2 फरवरी ते 13 फरवरी या दरम्यान ही स्पर्धा झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशातली पहिली पाण्याखाली ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगद्याची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येईल? तर ही आसाम या राज्यात करण्यात येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. देशातली पहिली पाण्याखाली ट्विन ट्यूब रोड रेल्वे बोगद्याची निर्मिती आसाम राज्यात करण्यात येईल. कुठे? ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राखाली. जोडणी हा बोगदा नुमालीगड आणि गोहरपूर या 2 शहरांना जोडतील. वैशिष्ट्य या रस्ते, रेल्वे अशा दोन्ही वाहतुकीसाठी स्वतंत्र ट्विन ट्यूब्स असतील. लांबी हा बोगदा सुमारे 15.6 किलोमीटर लांब असणार आहे. महत्त्व भारत चीन सीमेच्या दृष्टीनं आणि ईशान्य भारताच्या दळणवळणासाठी हा अत्यंत प्रकल्प धोरणात्मक असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी उदय कोटक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उदय कोटक प्रसिद्ध बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आहेत. नियुक्ती 13 फरवरी 2026 रोजी गुजरात सरकारने ही घोषणा केली. कोणाची जागा घेतली? त्यांनी डॉक्टर हसमुख अधिया म्हणजेच माजी केंद्रीय वित्त सचिव यांची जागा घेतलेली आहे. विशेष सन्मान, उदय कोटक यांना नुकतेच 2026च्या पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. महत्त्व, गिफ्ट सिटी हे भारताची पहिली स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र IFSC असून कोटक यांच्या अनुभवाचा उपयोग या शहरातील जागतिक स्तरावर नेण्यासाठी होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच घोषित करण्यात आलेले PM मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील बाधितांना किती रकमेपर्यंत कॅशलेस उपचार दिलं जाते? तर 1,50,000 एवढा कॅशलेस उपचार देण्यात येईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. PM मदत म्हणजेच PM राहत योजना. मर्यादा प्रति व्यक्ती 1.5 लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार. प्रकार पूर्णपणे कॅशलेस रोखरहित सुविधा देणे. कालावधी अपघातानंतर पहिले 7 दिवस प्रभावी. उद्देश गोल्डन आवरमध्ये जीव वाचवणे. लागू भारताचे सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यावर अपघातांसाठी. हेल्पलाईन तातडीच्या मदतीसाठी क्रमांक 112. त्यानंतर पुढला प्रश्न, 17 फरवरी 2026 रोजी भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर हे उद्घाटन मुंबई इथे करण्यात आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 17 फरवरी 2026 रोजी मुंबई येथे भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. ठिकाण कोणतं आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई. प्रमुख उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. निर्मिती भारत फ्रान्स नवोपक्रम वर्ष 2026चे अधिकृत उद्घाटन. मुख्य लक्ष स्टार्टअप, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य वाढवणे. चर्चा मुंबईतील लोकभवन इथे द्विपक्षीय बैठकीचे पण आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चे मुख्य उद्देश काय आहे? तर AIचा वापर सामाजिक प्रगतीसाठी करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न 2025च्या विंध्या कंद्रीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री निवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 2025च्या विंध्या करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला. महाराष्ट्र शासन मराठी भाषे विभागातर्फे 17 फरवरी 2026 रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कार विद्या करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 विजेता कोण आहेत? श्रीनिवास विनायक कुलकर्णी. स्वरूप 5 लाख रुपये रोख, मानचित्र आणि मानपत्र. ओळख कुलकर्णी हे त्यांच्या ललित लेखनासाठी डोह, 16वे वर्ष यासारखे प्रसिद्ध साहित्यकृतीसाठी ओळखले जातात. इतर महत्त्वाचे पुरस्कार साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे, श्री पुला भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड आणि 2024चा हाच पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा बोर्डे यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर तारिक रहमान बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख यांनी ही शपथ घेतलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न चौथे विश्व मराठी संमेलन कोणत्या शहरात आयोजित केलं जाणार आहे? तर हे नाशिक शहरात आयोजित केलं जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक शहरात आयोजित केलं जाणार आहे. ठिकाण नाशिक. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात. कालावधी 27 फरवरी ते 1 मार्च 2026 या रोजी. यजमान नगरी कुसुमराज्य नगरी नाशिक येथे. आयोजक महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग. उद्देश मराठी भाषेच्या जागतिक स्तरावर प्रसार करणे आणि मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे. विशेष म्हणजे 26 फरवरी रोजी मराठी बोली भाषा महोत्सवाने या सोहळ्यांची पूर्वतयारी म्हणून सुरुवात होईल. नोंद तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 पुणेमध्ये पार पडले होते. त्यानंतर पुढला प्रश्न वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग सुविधा स्थापित करणारा भारत जगातला कितवा देश ठरलेला आहे? तर हा जगातला भारत 3रा देश ठरलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंग सुविधा भारतचा क्रमांक जगात 3रा. ठिकाण गोवा शिपयार्ड जवळ. सहभागी भारतीय तटरक्षक दल ICG प्लस मरीन जेट पॉवर. उद्घाटन 13 फरवरी 2026 रोजी. आदेश देश अमेरिका, US आणि रशिया आणि भारत कितवा ठरलेला आहे? तर भारत 3रा देश ठरलेला आहे. फायदा हायस्पीड जहाजाची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत. त्यानंतर पुढला प्रश्न भारत आणि कोणत्या देश दरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट म्हणजेच UPI आणि ड्युटी नाव साठी करार झालेला आहे? तर तो देश आहे मलेशिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट UPI आणि ड्युटी नाव साठी करार झाला. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या या कराराचे मुख्य वैशिष्ट्य पाहूया आपण. भागीदारी भारताचे NIPL आणि मलेशियाची पेमेंट नेट या प्रणालीद्वारे. मलेशियाची प्रणाली कोणती आहे? ड्युटी नाव QR आणि भारताची प्रणाली कोणती आहे? UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस. फायदा भारतीय पर्यटक मलेशियामध्ये UPI द्वारा आणि मलेशियन पर्यटक भारतात ड्युटी नाव द्वारा पेमेंट करू शकतील. उद्देश दोन्ही देशांमध्ये पर्यटन आणि व्यापार सोपा करणे. त्यानंतर पुढला प्रश्न निवडणूक ट्रस्ट निधी वाटपानुसार भाजपाला एकूण किती टक्के देणग्या मिळालेल्या आहे? तर भाजपाला एकूण 82.5% एवढे देणग्या मिळालेल्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर याची रिलेटेड प्रश्न निवडणूक ट्रस्टचे सार्वजनिक निधी देणाऱ्या राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. निवडणूक ट्रस्ट निधी वाटप अहवाल 2024-25 भाजपाला किती टक्के निधी मिळालेला आहे? 82.52%. काँग्रेसला 7.8%. इतर पक्षांना 9.68%. एकूण रक्कम भाजपाला किती मिळाली आहे? 3,158.65 कोटी आणि मुख्य ट्रस्ट कोणता आहे? प्रिडून इलेक्ट्रॉनिक ट्रस्ट. त्यानंतर पुढला प्रश्न
2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर ही स्मृती मंदाना यांना सन्मानित करण्यात आलं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आणि स्मृती मंदाना ही क्रिकेटपटू आहेत. 2025च्या BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार भारताची स्टार फलंदाज स्मृती मंदाना हिला सन्मानित करण्यात आलेला आहे. 2025च्या BBC पुरस्कार स्मृती मंदाना क्रिकेट, इमर्जिंग प्लेयर दिव्या देशमुख बुद्धिबळ, पॅरा स्पोर्ट वुमन प्रीती पॉल ॲथलीट, लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड अंजली भागवत निशाने बाज. हे घोषणा केव्हा करण्यात आली? 16 फरवरी 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न, T20 क्रिकेटच्या इतिहासात 700 बडी म्हणजे विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनलेला आहे? तर तो अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारत जेन उपक्रमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, तर याचे उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारत जेन हा उपक्रम मुख्य कशाच्या तत्वावर आधारित आहे? तर हा जनरेटिव्ह AI या तत्वावर आधारित, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. भारत जेन AI उपक्रम शहर नवी दिल्ली येथे, उद्घाटन कोण आहे? डॉक्टर जितेंद्र सिंग केंद्रीय मंत्री यांच्याद्वारे. स्वरूप जगातला पहिला सहकारी मल्टी मॉडल लॉज लँग्वेज मॉडल LLM मॉडल, नेतृत्व IIT बॉम्बेद्वारा. उद्देश 22 भारतीय भाषांमध्ये AI सेवा उपलब्ध करून देणे. लक्ष 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर हे पुणे वाघोली येथे आयोजित करण्यात येणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्याला संगताम नागा समुदायाने पेंगोलिनच्या शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो नागालँड हा राज्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सतनाम नागा समुदायाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय. नागालँड राज्य समुदाय सतनाम नागा प्राणी पेंगोलिन यांच्या खवले मांजर असे याला म्हणतात. निर्णय, शिकार आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी. कारण जैवविविधता टिकवणे आणि या दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनचे संचालन देशातले सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान कोणाला मिळालेला आहे? तर हा बहुमान ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी तनू भान यांना मिळालेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. प्रजासत्ताक दिन संचालन 2026 म्हणलं सर्वश्रेष्ठ कॅडर बहुमान तनू भान यांना सिनियर विंग आर्मी महाराष्ट्र इथले आहेत. आर्यता आहूजा यांना ज्युनियर विंग नेव्हल इथले आहेत. महक ठाकूर यांना सिनियर विंग नेव्हल इथले आहेत. गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि बॅटन प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट संचालन कर्नाटक आणि गोवा बॅनर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद ICDS 2026चे आयोजन कोठे करण्यात आलं? तर हे आयोजन बेंगळुरू येथे करण्यात आलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. ICDS 2026ची महत्त्वाची माहिती. स्थळ बेंगळुरू कर्नाटक IICS परिसरमध्ये. तारीख 13-14 फरवरी 2026. आयोजक कोण आहे? केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, कर्नाटक सरकार आणि जागतिक बँकद्वारा. मुख्य उद्देश धरणाची सुरक्षा आणि हवामानबद्दल मुकाबला. प्रकल्प DRIP म्हणजे धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प अंतर्गत आयोजित. विषय डीमॅच हा AI प्लॅटफॉर्मचे पण अनावरण यात करण्यात आलं आहे. सहभाग 770 पेक्षा तंत्र आणि प्रतिनिधी इथे सहभाग झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या भारताच्या पहिलं AI चलित व्यापक शिक्षण मॉडेलचं नाव काय आहे? तर नॅशनल डिजिटल लर्निंग इंजन याचं नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्वतःचे ग्राफीन धोरण जाहीर करणारा भारताचे पहिलं राज्य कोणतं? तर भारताचे पहिलं राज्य केरळ राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. केरळच्या ग्राफीन धोरणाबद्दल. पहिले राज्य केरळ, स्वतःचे ग्राफीन धोरण जाहीर करणारा. केंद्र इंडिया इनोव्हेशन सेंटर ऑफ ग्राफीन IICG कोची इथे. भागीदारी टाटा स्टील, डिजिटल युनिव्हर्सिटी केरळ. ग्राफीन काय आहे? जगातला सर्वात पातळ, मजबूत आणि लवचिक पदार्थ
म्हणजेच कार्बन इलेक्ट्रॉप्स आहे. उद्देश नॅनो टेक्नॉलॉजी आणि हायटेक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारताला आघाडीवर नेणे. उपयोग सुपरफास्ट बॅटरी, इलेक्ट्रॉनिक आणि सेन्सरमध्ये याचा वापर होतो. त्यानंतर पुढला प्रश्न, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे? तर मधमाशी कॉरिडॉर हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बायो एशिया 2026 या परिषदेची 23वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बायो एशिया 2026 स्थळ हैदराबाद तेलंगणा येथे. कितवी आवृत्ती आहे? 23वी. 17 ते 18 फरवरी या दरम्यान. संकल्पना टेक बायो अनशील्ड म्हणजेच AI आणि ऑटोमेशनवर आधारित. आयोजक तेलंगणा सरकार. महत्त्व आशियातील सर्वात मोठी लाईफ सायन्स परिषद आहे. सहभाग 50 पेक्षा देशाचे प्रतिनिधी आणि जागतिक आरोग्य तज्ज्ञ इथे सामील होतील. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी कोणता वर्ष भारत फ्रान्स 90वे वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? तर तो वर्ष 2026. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने भारताच्या पहिलं AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल लॉन्च केले आहे? तर तो आहे आपली भारताची राजधानी दिल्ली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. CM श्री स्कूल प्रकल्पाची महत्त्वाची माहिती पाहूया आपण. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? दिल्ली. तंत्रज्ञान भारताचे पहिले AI आधारित शिक्षण मॉडेल. संख्या एकूण 75 शाळा विकसित करणे याचे लक्ष्य आहे. डिजिटल शिक्षण 7000 स्मार्ट क्लासरूमची निर्मिती. उद्देश रोबोटिक्स, कोडिंग यासारख्या आधुनिक विषयावर लक्ष केंद्रित करणे. भागीदारी गुगल, सॅमसंग यासारख्या तंत्रज्ञानाच्या कंपनीने इथे सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 39वी आफ्रिका युनियनची शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर हे इथिओपिया येथे आयोजित करण्यात आली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 39वी आफ्रिका युनियन शिखर परिषद. ठिकाण आदिबास अबा इथिओपिया येथे. वेळ फरवरी 2026 मध्ये. नवीन अध्यक्ष एव्हारिस्ट एना शिमे, बुरुंडीचे राष्ट्रपती. विषय आणि थीम काय आहे? शाश्वत पाणी उपलब्धता आणि सुरक्षित स्वच्छता. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी कोणत्या राज्यात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापन करण्याची घोषणा केली? तर हे UP या राज्यात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राची कौशल्य विकासासाठी उत्तर प्रदेश राज्यात कानपूर येथे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापना करण्याची घोषणा केली. स्थान करणार आहे कानपूर उत्तर प्रदेश येथे. क्षेत्र विमान वाहतूक, एव्हिएशन आणि संरक्षण डिफेन्स या क्षेत्रात. सहकार्य फ्रान्स सरकारसोबत भागीदारी. संस्था नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट NSTI मध्ये स्थापना. उद्देश प्रदत्त तंत्रज्ञान, कोडिंग आणि मेंटेनन्स MRO मध्ये कौशल्य विकसित. योजना PM सेतू अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणजेच वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो 20 फरवरी रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्यांदाच भरतीमुळे येणारा पूर म्हणजेच टिडल फ्लडिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती स्टेट स्पेसिफिक डिझास्टर म्हणून घोषित केले आहे? तर तो राज्य आहे केरळ राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भरतीमुळे येणारा पूर टिडल फ्लडिंग. राज्य कोणतं आहे? केरळ. दर्जा राज्य विशिष्ट आपत्ती स्टेट स्पेसिफिक डिझास्टर. फायदा SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून भरपाई मिळेल. प्रभावी भाग कोचीन, अल्लीपुझा आणि त्रिशूर यासारखे किनारी जिल्हे. मुख्य कारण हवामान बदल, समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे होणारे नुकसान. त्यानंतर पुढला प्रश्न,
जगातला पहिला AI शहर कोणत्या ठिकाणी उभारलं जाणार आहे? तर हे बेंगळुरू इथे उभारलं जाणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. जगातला पहिला AI शहरबद्दल माहिती. स्थळ बेंगळुरू, कर्नाटक, भारत. प्रकल्पाचे नाव B1 AI सुपर पार्क. निर्मिती भारत वन AI स्टार्टअपद्वारे IIT कानपूर आणि IIC बेंगळुरूच्या सहकार्याने. संकल्पना ह्युमॅनिटी फर्स्ट मानव केंद्रित AI शहर. क्षमता 10,000हून अधिक AI संशोधनासाठी संशोधित केंद्र. सुविधा 400 Gbps इंटरनेट आणि अत्याधुनिक AI लॅब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न. संयुक्त प्रादेशिक क्षेत्राची राजभाषा परिषदचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हे त्रिपुरा राज्यात करण्यात येत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी कोणते AI कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित टूल सुरू केलेला आहे? तर या टूलचं नाव आहे शिक्षा साथी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षा साथी AI टूल नाव काय? शिक्षा साथी. प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित AI असिस्टंट. भागीदारी महाराष्ट्र सरकार, ओपन AI आणि रॉकेट लर्निंगद्वारे. लाभार्थी अंगणवाडी सेविका आणि पालक. कामगिरी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे साहित्य आणि मुलांचे वाढीचा मागोवा घेणे. वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक भाषामध्ये रिअल टायमिंग मार्गदर्शन याद्वारे होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. खोरमशर 4 चे हे प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे? तर तो इराण देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आपण याबद्दल आता महत्त्वाची माहिती पाहूया. खोरमश 4 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं? इराणने. नाव काय? खोरमशर 4 खैराब. रेंज किती आहे? 2000 किलोमीटर. क्षमता 1500 किलो स्फोटक वाहून नेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. इंधन द्रवइंधन लिक्विड फ्युल. वैशिष्ट्य प्रगत रडार विरोधी आणि अचूक मारा करण्याची क्षमता. त्यानंतर पुढला प्रश्न. अंगणवाडी सेवकांसाठी AI आधारित शिक्षा साथी टूल वापरणारा देशातलं पहिलं राज्य कोणते ठरलेलं आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र सरकारने शिक्षा साथी AI टूल, प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप आधारित AI असिस्टंट, भागीदारी ओपन AI, महाराष्ट्र सरकार आणि रॉकेट लर्निंगद्वारे. लाभार्थी अंगणवाडी सेविका आणि पालक. कामगिरी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे साहित्य आणि मुलांचे वाढीचा मागोवा घेणे. आणि वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक भाषांमध्ये रिअल टायमिंग मार्गदर्शन याद्वारे होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. ईशान्य भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर कोण बनलेली आहे? तर ते आशिया दास बनलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ईशान्य भारताची पहिली वुमन्स इंटरनॅशनल मास्टर आशिया दास. राज्य त्रिपुरा. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब. यश सर्बिया स्पर्धेत सुवर्णपदक आणि अंतिम नॉर्म पूर्ण केला. विक्रम ईशान्य भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर. अतिरिक्त याच स्पर्धेत तिने वुमन ग्रँडमास्टर नॉर्म देखील मिळवलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता म्हणून कोण ठरलेला आहे? तर रणवीर सचदेवा ठरलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता म्हणून रणवीर सचदेवा ठरलेला आहे. वय वर्ष किती आहे? 8 वर्ष. कुठे राहतो? गुरुग्राम हरियाणा येथे. भूमिका समिटमध्ये सर्वात तरुण कीनोट स्पीकर. विषय त्यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि आधुनिक AI यांची सागळ घालण्यावर आपले विचार मांडले. भेटी या समिटमध्ये त्यांनी गुगलचे CEO सुंदर पिचई आणि ओपन AIचे CEO सॅम अल्टमन यांची भेट घेतली. विक्रम वयाच्या 6व्या वर्षी तो जगातला सर्वात तरुण TEDx वक्ता देखील ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 20 फरवरी 2026 रोजी मिलान येथे झालेल्या महिला ऑलिम्पिक आईस हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकलेला आहे? तर तो अमेरिका देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 20 फरवरी 2026 महिला आईस हॉकी मिलान ऑलिम्पिक. सुवर्णपदक अमेरिका, रौप्य पदक कॅनडा, कांस्य पदक स्वित्झर्लंड. म्हणजे हे 3 रँकिंग तुम्ही लक्षात ठेवा. निकाल 2-1 ओव्हरटाईममध्ये विजय. ठिकाण कुठे होता? मिलान इटली येथे.
त्यानंतर पुढला प्रश्न, फरवरी 2026 मध्ये आयोजित प्रथम लिबर वन चॅम्पियनशिप कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर पंकज अडवाणी यांनी जिंकलेले आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने भारताची पहिली मोबाईल आधारित AI चलित AI पॉवर्ड रिमोट मतदान प्रणाली सादर केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे कोणी केलेली आहे? तर हे बिहार राज्याने केलेली आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. बिहार मोबाईल आधारित AI रिमोट मतदान प्रणाली, राज्य बिहार आहे. तंत्रज्ञान AI पॉवर्ड ई वोटिंग एशिया बिहार ॲप. AI फीचर म्हणजे काय असणार आहे? फेस रिकग्निशन. सुरक्षा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. लाभार्थी कोण कोण असणार आहे? ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि स्थलांतरित मतदार. मान ही प्रणाली राबवणारे भारताचे पहिले राज्य बिहार ठरलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या भाषाने 100 वर्ष पूर्ण केले आहे? तर ती भाषा आहे ओलीची चिकी लिपी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आयशा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? तर हे आपल्या महाराष्ट्रात मुंबई येथे करण्यात आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर परिषदचे आयोजन कुठे करण्यात आलं? मुंबई, महाराष्ट्र येथे. ठिकाण कोणतं होतं? जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर BKC इथे. तारीख 22 ते 23 फरवरी 2026. यजमान महाराष्ट्र शासन कृषी विभाग. उद्देश शेतीमध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे. यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न, 2026चे हिवाळी पॅरालिम्पिक आयोजन कोणत्या देश करेल? तर तो इटली देश करणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 2026च्या हिवाळी पॅरा ऑलिम्पिक देश इटली, शहर मिलान, कोर्तेनिया दी आम्पे पेझो. तारीख 6 ते 15 मार्च 2026. स्पर्धेचे नाव मिलानो कोर्तिनिया 2026. उद्घाटन वेरोना अरेना येथे होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या भारतीय शहरात अर्थशॉट प्राईज 2026चे आयोजन केलं जाणार आहे? तर तो आपला महाराष्ट्राचा मुंबई शहर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. अर्थशॉट प्राईज 2026, शहर मुंबई, वेळ नोव्हेंबर 2026. संस्थापक प्रिन्स विलियम. महत्त्व पहिल्यांदाच भारतात आयोजित. स्वरूप पर्यावरणीय ऑस्कर असा आज याचं स्वरूप आहे. बक्षीस 5 विजेत्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपये एवढे. तर याला पर्यावरणचा ऑस्कर असं पण म्हणलं जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, आसाम मंत्रिमंडळाने चाय बागायतदाराच्या जमातीसाठी किती टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे? तर हा आरक्षण 3% आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आसाम चाय बागायतदारांना आरक्षण. राज्य आसाम, आरक्षण 3%. नोकऱ्या क्लास A वर्ग 1, क्लास 2 वर्ग 2 पदे असणार आहेत. श्रेणी OBC कोट्यातून आरक्षण दिलं जाईल. तारीख 17 फरवरी 2026 रोजी मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. उद्देश चाय बागायतदार तरुणांना उच्च सरकारी पदावर संधी देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी डिझाईन व निर्मिती कॅडेट प्रशिक्षण जहाज CTS कृष्णा कोठे लॉन्च करण्यात आली? तर हे कोट्टुपल्ली, चेन्नई, तमिळनाडू येथे आयोजित करण्यात आली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. INS कृष्णा पहिली स्वदेशी CTS, ठिकाण कोट्टुपल्ली, तमिळनाडू. L&T शिपयार्ड म्हणजेच लॉर्सन अँड टर्बो द्वारा निर्मिती करण्यात आली. तारीख 22 फरवरी 2026. श्रेणी पहिली स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाज. मोहीम आत्मनिर्भर भारत अंतर्गत. उद्देश नौदल कॅडेटांना आधुनिक समुद्री प्रशिक्षण देणे. यानंतर पुढला प्रश्न, पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वार्षिक धान्य कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर हा नागालँड राज्यात आयोजित केला जाणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ईशान्य तांदूळ महोत्सव 2026, राज्य नागालँड, शहर चुमुकदेमा येथे. तारीख 26-27 फरवरी 2026 या रोजी. विषय वर्षाचे धान्य, ग्रेन ऑफ हेरिटेज. आयोजक
INTECH आणि नागालँड कृषी विभाग. उद्देश ईशान्येतील तांदळाच्या दुर्मिळ प्रजातीचे जतन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, हिला सोयाबीन उत्सव 20 ते 21 फरवरी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर हा नागालँड राज्यात आयोजित करण्यात आला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. सोयाबीन महोत्सव 2026 नागालँड राज्य, ठिकाण चुमिकदिमा इथे, तारीख 20 ते 21 फरवरी 2026. विषय शेतीपासून मेजवानी, फील्ड टू फिस्ट. आयोजक नागालँड विद्यापीठ आणि ICAR. उद्देश सोयाबीन उत्पादकता आणि प्रक्रिया तंत्रज्ञान वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार करण अडाणी यांना मिळाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर, विजेता करण अडाणी. MD अडाणी पोर्ट्स आणि सेज. संस्था ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन. तारीख 21 फरवरी 2026 रोजी, ठिकाण नवी दिल्ली. पुरस्कार वितरण धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांच्याद्वारे. त्यानंतर पुढला प्रश्न, 350 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ठरलेली आहे? तर ऑस्ट्रेलियन ती खेळाडू आहे एलिस पेरी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. एलिस पेरी आंतरराष्ट्रीय 350 सामने तिने खेळलेले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ते खेळतो. टप्पा 350 आंतरराष्ट्रीय सामना पूर्ण केला. तारीख 22 फरवरी 2026 रोजी विरुद्ध भारत मुंबई इथे पार पाडलेल्या सामन्यामध्ये. विक्रम ऑस्ट्रेलियाची पहिली महिला खेळाडू ते ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत अमेरिका यांच्यात वज्रप्रहार हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे बकलोल हिमाचल प्रदेश इथे आयोजित केलं जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणाला 2026च्या CEO ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला? तर समीर कनोडिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. फरवरी 2026 पर्यंत ताज्या बातम्यांनुसार समीर कनोडिया यांना CEO ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. ते कोणत्या कंपनीचे MD आणि CEO आहेत? तर लुमिया डेटा मॅट्रिक्स. तारीख 16 फरवरी 2026 रोजी. कोणते ठिकाण? मुंबई. विशेष सलग दुसऱ्यांदा यांना समीर कनोडिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑस्ट्रेलिया प्रदेशात H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली पहिलं पक्षी प्रजाती कोणती? तर जेटू पेंग्विन आहे ही प्रजाती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया पक्षामध्ये H5N1 ची पहिली नोंद, जेटू पेंग्विन. विषाणू H5N1 हायली पॅथोजेनिक बर्ड फ्लू. ठिकाण हेर्ड आयलँड, आर्कटिक प्रदेश. वेळ फरवरी 2026. नोंद ऑस्ट्रेलियन क्षेत्रातील पक्षामध्ये पहिली अधिकृत प्रकरण हा घडलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले जातमुक्त गाव म्हणून कोणत्या गावाने स्वतःची घोषणा केली? तर हा सोदड अहिल्यानगरचं गाव आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 2026 मध्ये ताज्या बातम्यानुसार सोदड हा अहिल्यानगरचं गाव याने जातमुक्त स्वतःला घोषित केलेला आहे. तारीख 5 फरवरी 2026 ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर झाला. ब्रीदवाक्य आमची जात मानाव. संदेश रक्ताला जात नसते. ठरावापूर्वी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आला. बदल शाळा आणि कागदपत्राऐवजी जातऐवजी भारतीय नोंद हे करण्याचं प्राधान्य. प्रतिबंध जातीवादी शब्दाचा वापर आणि भेदभाव पूर्णपणे बंद. प्रणेते सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंझांडे यांच्या मार्गदर्शन हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 25 ते 28 फरवरी मोफत राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर हे शेगाव बुलढाणा येथे करण्यात येणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मोफत राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026. ठिकाण विसावा मैदान, शेगाव, जिल्हा बुलढाणा. तारीख 25 ते 28 फरवरी 2026 रोजी. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. स्वरूप मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि औषध उपचार. पद्धती आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी. आयोजक केंद्रीय आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन.
यानंतर आपण पुढला प्रश्न पाहूया. केरळ विधानसभेने राज्याचे अधिकृत नाव बदलून काय करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? तर केरळम हा नाव मंजूर केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले? तर रॉब जेटन बनलेले आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान रॉब जेटन बनलेले आहेत. वयवर्ष 38 वर्ष. नेदरलँडचे पंतप्रधान 23 फरवरी 2026 रोजी त्यांनी शपथ घेतली. विक्रम. ते नेदरलँडचे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. पक्ष कोणता आहे? डेमोक्रॅटिक 66 या पक्षाचे नेते आहेत. युती. त्यांना CDA आणि VVD या पक्षासोबत मिळून अल्पसंख्य युतीची सरकार त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचे नुकतेच निधन झालं. ते कोणत्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते? तर ते तृणमूल काँग्रेस TMC या पक्षाचे संस्थापक सदस्य होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. 7वा भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्मा गार्डियन कुठे आयोजित केला जात आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो हा चौबबितिया उत्तराखंड इथे आयोजित केला जात आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. धर्मा गार्डियन 2026 सराव. 7वा भारत जपान संयुक्त लष्करी सराव. ठिकाण चौबटिया अल्मोडा उत्तराखंड. कालावधी 24 फरवरी ते 9 मार्च 2026. सहभागी भारतीय सेना आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स. उद्देश दहशतवादी विरोधी कारवाई आणि शहरी युद्ध कौशल्यांचा सराव. क्षेत्र पर्वतीय आणि जंगल भागातील लष्करी समन्वय वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न. आशियाई आर्थिक संवाद 2026 म्हणजेच एशिया इकॉनॉमी डायलॉग ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर तो आहे आपला पुणे महाराष्ट्र इथे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आशियाई आर्थिक संवाद 2026 शहर पुणे महाराष्ट्र. तारीख 26 ते 28 फरवरी 2026. आयोजक परराष्ट्र मंत्रालय, मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर. विषय जागतिकीकरणापलीकडे भू अर्थशास्त्र, म्हणजे जिओ इकॉनॉमिक बियॉन्ड ग्लोबलायझेशन. सहभाग 45हून अधिक जागतिक वक्ते आणि 9 देशाचे प्रतिनिधी इथे सहभाग होणार आहेत. प्रमुख परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची उपस्थिती. त्यानंतर पुढला प्रश्न. विश्व महासागर विज्ञान काँग्रेस 2026 वर्ल्ड ओशन सायन्स काँग्रेस 2026 म्हणजेच याचे आयोजन कोणत्या राज्यात केलं जात आहे? तर हे गोवा राज्यात केलं जात आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. विश्व महासागर विज्ञान काँग्रेस 2026 गोवा 2 पावल इथे 23 ते 26 फरवरी 2026. उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते. विषय थीम महासागराचे आरोग्य आणि शाश्वत भविष्य. यजमान संस्था CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था याद्वारे. सहभाग विज्ञान भारती आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय. लक्ष ब्लू इकॉनॉमी आणि हवामान बद्दल चर्चा करणे. त्यानंतर पुढला प्रश्न. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक विजय गोयल आहेत, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. ताकेशिमा बेट वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर हे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. विवाद जपान विरुद्ध दक्षिण कोरिया. नाव ताकेशिमा. दक्षिण कोरियामध्ये नाव डोकोदो. स्थान जपानच्या समुद्र सी ऑफ जपानमध्ये. ताबा सध्या दक्षिण कोरियाच्या नियंत्रणाखाली. ताजी बातमी म्हणजे 22 फरवरी 2026 रोजी जपानने ताकेशिमा दिन साजरा केल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचे स्पीकर ऑफ द केसेंट मेडल हा पुरस्कार प्रदान केला? तर तो देश इस्रायल आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. स्पीकर ऑफ केसेंट मेडल बाबत माहिती. देश इस्रायल देश. विजेते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रदानकर्ता इस्रायलची संसद केसेंट. तारीख 25 फरवरी 2026 रोजी. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय नेते ठरलेले आहेत. राजकारण म्हणजे भारतात इस्रायल मैत्री धोरणात्मक संबंध द्रष्ट केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. IAS नीती छब्बर यांची नियुक्ती कोणत्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून करण्यात आली? तर ते नीती आयोगाचे
CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. नीती आयोगचे नवीन CEO बाबत महत्त्वाची माहिती. नाव निधी छब्बर. पद मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त प्रभाव तारीख 24 फरवरी 2026 पासून. कॅडर 1994 बॅचचे छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी आहेत. कोणाची जागा घेतली? BVR सुब्रमण्यम, ज्यांचा कार्यकाळ 24 फरवरी 2026 रोजी संपला. इतर पद त्यांनी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॉल्युशन ऑफिसच्या महासंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. संयुक्त राष्ट्राने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाचा गौरव केला? तर सचिन तेंडुलकर यांचा गौरव केला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. केलारी लीप 2026 या संयुक्त सागरी सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूहामध्ये करण्यात आले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. किलारी लीप 2026 ठिकाण लक्षद्वीप मिनिकॉय द्वीपसमूह येथे. तारीख 24-25 फरवरी 2026. आयोजक भारतीय वायुसेनेचे दक्षिण एअर कमांड. सहभागी भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दल. उद्देश सागरी सुरक्षा संयुक्त लष्करी मोहीमची क्षमता तपासणे. प्रमुख सहभाग सुखोई 30 MKI लढाऊ विमान आणि MI-17 V5 हेलिकॉप्टर. त्यानंतर पुढला प्रश्न. सुपोषण ग्रामपंचायत अभियान अंतर्गत पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावलेला आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सुपोषण ग्रामपंचायत अभियान अंतर्गत देशातली निवडक 1000 ग्रामपंचायतीपैकी महाराष्ट्राचे एकूण किती ग्रामपंचायती अव्वल ठरलेला आहे? तर महाराष्ट्राचे 192 एवढे ग्रामपंचायत आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सुपोषित ग्रामपंचायत अभियान प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य. मुख्य ध्येय कुपोषण मुक्त भारत, म्हणजेच माल न्यूट्रिशन फ्री इंडिया. लक्ष लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदाता माताचे आरोग्य. अंमलबजावणी ग्रामपंचायत अंगणवाडी स्तरावर प्रभावी कार्य. निकष वजनातील सुधारणा, सकस आहार आणि लसीकरण. प्रशस्ती केंद्र सरकारकडून गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. जीवतंत्रज्ञान विभाग DBTच्या 40व्या स्थापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी कोणता AI चलित बायोटेक उत्पाद डेटा पोर्टल सुरू केलेला आहे? तर सुजीविका हा पोर्टल सुरू केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. सुजीविका पोर्टल. विभाग जीवतंत्र विभाग DTPच्या 40व्या स्थापन दिवसानिमित्त. उद्घाटक डॉक्टर जितेंद्र सिंग. फरवरी 2026 मध्ये. तंत्रज्ञान AI चलित AI पॉवर्ड डेटा पोर्टल. सहकार्य ABL म्हणजेच असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी लीड एंटरप्राइजेसद्वारा. उद्देश बायोटेक उत्पादनाला आयातीला अचूक डेटा उपलब्ध करून देणे. फायदा स्वदेशी उत्पादन म्हणजे इंडिजिनियस या स्टार्टअपला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न. बांगलार युवा साथी योजना 2026 चे आयोजन कोणत्या राज्याचे बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केला? तर हे पश्चिम बंगालच्या तरुणांना आर्थिक सहाय्यासाठी सुरू केलं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बांगलार युवा साथी योजना 2026 ही पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेला आहे. प्रवर्तक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. आर्थिक मदत दरमहा 1500 रुपये. लाभार्थी 21 ते 40 वयोगटातील बेरोजगार तरुण. पात्रता किमान 10वी माध्यमिक उत्तीर्ण असणे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. उद्देश नोकरी शोधत असताना तरुणांच्या तात्पुरती आर्थिक आधार देणे. त्यानंतर पुढला प्रश्न. वैश्विक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे? तर तो संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. वैश्विक AI ब्रेन रिपोर्ट 2026 प्रथम स्थान अमेरिका, द्वितीय स्थान चायना, तृतीय स्थान सिंगापूर आणि भारताचे स्थान किती आहे? 6व 6th रँक भारताची आहे. निकष AI मधली संशोधन, गुंतवणूक आणि कौशल्य मनुष्यबळ. भारतीय जमेची बाजू जगातला सर्वाधिक AI टॅलेंट पैकी एक. त्यानंतर पुढला प्रश्न. RBIने आपला दुसरा नवीन हाय सिक्युरिटी डेटा सेंटर कोणत्या राज्यात स्थापित केला आहे? तर ओडिशा भुवनेश्वर इथे स्थापित केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे.
RBIने आपला दुसरा नवीन हाय सिक्युरिटी डाटा सेंटर ओडिशा भुवनेश्वर येथे स्थापित केलेला आहे. ठिकाण भुवनेश्वर ओडिशा येथे. संस्था RBI. स्वरूप हाय सिक्युरिटी डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था. उद्घाटन शक्तिकांत दास, RBIचे माजी गव्हर्नर. उद्देश बँकिंग क्षेत्राची डेटा सुरक्षित सायबर हल्ल्यापासून संरक्षण. क्रम हे RBIचे दुसरा मोठा डाटा सेंटर आहे. पहिला डाटा सेंटर नागपूर महाराष्ट्र येथे RBIने हाय सिक्युरिटी डाटा सेंटर स्थापित केलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र शासकीय कर्मचारी वैद्यकीय देयकांचा निपटारा करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले? तर मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल म्हणजेच महाकर्मी पोर्टलचे सुरू करण्यात आलेले आहे. तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. महाकर्मी पोर्टल मेडिकल बिल निपटारा. महाकर्मी पोर्टल उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांना मेडिकल बिलांचा ऑनलाईन निपटारा करणे. फायदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेगाने पेमेंट करणे. विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र सरकार. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानव अधिकार परिषदचे 61वे सत्र कुठे आयोजित करण्यात आलं? तर हे जिनेव्हा येथे आयोजित करण्यात आलं. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्रामीण महिलांना तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या उमेद मार्ट उपक्रम कोणत्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर त्याला स्कॉच अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. उमेद मार्ट उपक्रमला राष्ट्रीय गौरव स्कॉच अवॉर्ड. पुरस्कार कोणता आहे? स्कॉच अवॉर्ड आहे. पातळी राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठाचा हा पुरस्कार मानला जातो. उद्देश ग्रामीण महिलांना उत्पादनाला ई-कॉमर्स माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे. यश 4200 पेक्षा जास्त उत्पादना प्लॅटफॉर्मला उपलब्ध आणि 5 कोटीहून अधिक विक्री या प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आलेली आहे. उपलब्धी म्हणजे ग्रामीण महिलांच्या उद्योजक बनण्यासाठी उमेद हा अभियान एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने ई-बाईक दीदी ही योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ते दिल्ली राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ई-बाईक दीदी योजना दिल्ली सरकारद्वारे. संकल्पना महिला संचालित ई-बाईक टॅक्सी सेवा. उद्देश महिला सक्षमीकरण आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणे. वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि स्वस्त प्रवास याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने स्टेला 10 हा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर तो आपला देश भारत देश आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. स्टेला 10 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतीय सेनेने केलेली आहे. कुठे केली? कोणार्क कोअरमध्ये. ठिकाण पोखरण फील्ड रेंज राजस्थान येथे. प्रणाली स्टेला 10 विश्वध्वज म्हणजेच अल्पदुरी वायू संरक्षण प्रणाली. उद्देश कमी उंचीवरील हवाई ढोके उदाहरण ड्रोन, हेलिकॉप्टर नष्ट करण्याची क्षमता तपासणे. निकाल सिम्युलेटर लक्ष्यावर अचूक आणि यशस्वी प्रहार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअरचा टप्पा गाठणारे जगातले पहिले नेते कोण ठरलेले आहेत? तर हे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान ठरलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर वन बॅटल ऑफ द अनदर याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. बाफ्टा पुरस्कार 2026 सर्वोत्तम पुरस्कार वन बॅटल ऑफ अनदर. दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन. विशेषतः या चित्रपटाने यावर्षी एकूण 6 बाफ्टा पुरस्कार जिंकून वर्चस्व गाजलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरणाचं नाव काय आहे? तर या धोरणाचं नाव आहे प्रहार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. प्रहार भारताचे पहिले दहशतवादी विरोधी धोरण. उद्देश दहशतवादावर झिरो टॉलरन्स शून्य सहनशीलता. लक्ष आधुनिक धोके, ड्रोन, सायबर हल्ले, डार्क वेब आणि क्रिप्टो. रचना म्हणजे 7 प्रमुख मुख्य स्तंभावर 7 पिलरवर आधारित. दृष्टिकोन जगातला सहकार्यातून दहशतवाद निर्मूलन. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताची पहिली नेट झिरो किंवा कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत म्हणून घोषित झालेले बेला हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे भंडारा विदर्भ या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत बेला, जिल्हा भंडारा महाराष्ट्र. विक्रम देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत. प्रमुख काम 90,000 पेक्षा झाडांची लागवड. ऊर्जा सौर ऊर्जाचा वापर. व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकवर बंदी. त्यानंतर पुढला प्रश्न, HIV प्रतिबंधासाठी
कापीवीर हे प्रभावी इंजेक्शन अधिकृतपणे सादर करणारा जगातला पहिला देश कोणता ठरलेला? तर पहिला जे जगातला झिम्बाब्वे ठरलेला विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. HIV प्रतिबंधासाठी ऐतिहासिक पाऊल लेना कापावीर. झिम्बाब्वे देश अधिकृत वापर सुरू करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. औषध लेना पाकावीर इंजेक्शन. वेळापत्रक वर्षातून 2 वेळा, दर 6 महिन्यात एकदा. प्रभावीपणा क्लिनिकल चाचण्याच्या जवळजवळ 100% परिणामकारक. मुख्य फायदा म्हणजे रोजच्या गोळ्या घेण्याची कटकट कायमची बंद होईल. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रतिवर्ष 27 फरवरी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यांना कुसुमाग्रज पण म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मराठी भाषा गौरव दिवस कोणाचा वाढदिवस? कुसुमराज विष्णू वामन शिरवाडकर. तारीख 27 फरवरी. उद्देश मराठी भाषेचा सन्मान. योगदान साहित्यातील महान कार्याचा गौरव. उपक्रम राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम या दरम्यान घेतले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची म्हणजे ECIची राष्ट्रीय गोलमेज परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हे नवी दिल्ली येथे करण्यात आलेली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नाशिक येथे 4थे विश्व मराठी संमेलन 2026चे उद्घाटन कोणी केले? तर याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 4थे विश्व मराठी संमेलन 2026चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे. तारीख 27 फरवरी 2026 रोजी. स्थळ कुसुमराज्य साहित्य नगरी KTHM महाविद्यालय परिसर नाशिक. प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री सुनेत्री पवार, मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ आणि इतर मान्यवर येथे उपस्थित होते. विशेष म्हणजे हे संमेलन मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या अटक हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणारे पहिली राष्ट्रपती ठरल्या? तर त्यांनी प्रचंड या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण करणारे ते पहिली राष्ट्रपती ठरलेल्या म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ऐतिहासिक उड्डाण. भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच प्रचंड या स्वदेशी लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर LCH मध्ये उड्डाण घेतलेली आहे. हेलिकॉप्टरचे नाव काय? प्रचंड. ऐतिहासिक कामगिरी हे उड्डाण करणारे ते देशातले पहिली राष्ट्रपती ठरलेले आहेत. तारीख 27 फरवरी 2026 रोजी. ठिकाण कोणतं होतं? जैसलमेर राजस्थानच्या एअरफोर्स स्टेशन येथे. विशेष म्हणजे हे हेलिकॉप्टर पूर्णपणे स्वदेशी बनावटचे असून आत्मनिर्भर भारतचे प्रतीक मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, तेलंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेगारी नेटवर्क नष्ट करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम सुरू केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरो यांनी सुरू केलेल्या उद्दिष्ट सायबर गुन्हेगारीचे नेटवर्क तोडणे. मुख्य कृती म्हणजे मूल्य बँक खात्यावर कारवाई. परिणाम गुन्हेगारीच्या आर्थिक कणा मोडून काढणे याचा मुख्य उद्देश आणि याच्यावर होणारे परिणाम आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 अनुसार भारताचे तरुण प्रौढचे मानसिक आरोग्याचे हे 84 देशामध्ये कितवा क्रमांक आहे? म्हणजे भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक 60वा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट अहवाल ग्लोबल हेल्थ माइंड रिपोर्ट 2025 सॅपियन लॅब. क्रमांक भारताचा किती आहे? 60वा. किती देशापैकी? 84 देशापैकी. 34 ते 18 ते 34 वयोगटामध्ये. स्थिती तरुण प्रौढांच्या मानसिक आरोग्य सेवामध्ये मोठी घसरण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तुलना 55 वर्षातील व्यक्तींची स्थिती अधिक चांगली ठरलेली आहे. ते 49व्या क्रमांकावर आहे. मुख्य कारणे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, कमी वयात स्मार्टफोनचा वापर आणि कौटुंबिक बंधामध्ये शिथिलता याचं प्रमुख कारण आहे. म्हणून भारताची रँक ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्टमध्ये घसरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, घरोघरी पार्सल बुकिंग आणि डिलिव्हरी सेवा देण्यात रेल पार्सल ॲप्लिकेशन कोणत्या रेल्वे जोडणे सुरू केलेलं आहे? तर हे दक्षिण मध्य रेल्वे या जोडणे सुरू केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन 2026 दिनानिमित्त केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ CBICने कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे? तर स्विफ्ट 2.0 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन 2026 डिजिटल उपक्रम स्विफ्ट सिंगल विंडो इंटरफेस संस्था CBIC उद्देश्य आयात निर्यात प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक करणे. अतिथी ॲपचं अद्ययावत म्हणजेच अपग्रेडेशन करण्यात आलेला आहे. मुख्य फायदा सर्व अर्ज आणि मंजुरी एका डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 28 फरवरी या रोजी साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फरवरीला. महत्त्व म्हणजे सर CV रमण यांच्या रमण इफेक्टचा शोध लावला होता या दिवशी. या दिवशी त्यांची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. उद्देश म्हणजे विज्ञानचे महत्त्व आणि मानवी जीवनाला त्याचे योगदान अधोरेखित करणे. प्रेरणा म्हणजे तरुण पिढीचा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. हा फरवरी महिन्याचा पार्ट 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. पार्ट 1 आपण आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही पार्ट पाहून घ्या. पार्ट 1 आणि पार्ट 2 जर तुम्ही कंप्लीट केला तर विद्यार्थी मित्रांनो, ते फरवरी महिन्याचे पूर्णच करंट अफेअर तुमच्याद्वारे कंप्लीट होणार आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये या इथूनच प्रश्न असतीलच, कारण की आपण संपूर्ण फरवरी महिना कव्हर केलेला आहे. आपण एक क्वेश्चन जे पण महत्त्वाचे होते ते आपण कव्हर केलेले आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले आणि हा लेक्चर तुम्हाला कसे वाटत आहेत हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.